उपासक मंडळी सोडून बाकीच्यांना माझं कीर्तन आवडतं की नाही मला माहिती नाही, पण एक स्ट्रगल स्टडी मी करतोय. ती बहिणाबाई तीर्थयात्रा करून कोल्हापुरात आली आणि कराडला तिला रामदास स्वामींच्या परंपरेतले जयराम स्वामी भेटले. कोण भेटले? जयराम. प्रत्येकाच्या परंपरा आहेत. जय जय रघुवीर समर्थ, रामचंद्राचा जय जयकार, ग्रंथाचं परिशीलन, करुणाष्टक म्हणत असताना कृष्णेच्या काठावरती जयराम स्वामी भेटल्यावर बहिणाबाई पाठक त्यांना जाऊन नमस्कार करते आणि नमस्कार केल्या केल्या जयराम स्वामी सांगतात, बाई कुठून आली आहेस? मराठवाड्यातून. गाव कोणतं आहे? माझं जन्मगाव तसं रंगारी देवगाव आहे, पण मला दिलंय शिऊर बंगल्याला, वैजापूरच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याचं जुनं नाव खडकी, तिथे मला दिलंय. आता माझं आडनाव पाठक आहे. हे माझे पती आहेत, पण मला परमार्थ करायचा आहे, प्रपंचात माझं मन लागत नाही. जयराम स्वामी असं म्हणाले नाहीत की तुला मी गुरुमंत्र देतो, माझी शिष्य हो, जवळ राहा, मी तुला शिकवतो. नाही, जयराम स्वामी म्हणाले, बाई आम्ही रामदासी परंपरेतलेत, पण माझी एक इच्छा तुला सांगतो. दिहू नावाचं तीर्थक्षेत्र आहे, आळंदीच्या जवळ आहे. इंद्रायणी नावाचं तीर्थ आहे, तिथे 3 टेकड्या आहेत, एक भंडारा, एक गोराडा आणि भामचंद्र. आणि त्या त्रिपुटी तीर्थावरती एक तुकाराम बाबा नावाचे सत्पुरुष साधू आहेत. त्यांना तुझा शरणागती कर, ते तुझ्यावर कृपा करतील. हा त्या काळातला साम्यवाद. विठ्ठल नाही तर आपण म्हणतो चल घेच माझा गुरुमंत्र, त्याला काय कळतंय, असं दुर्दैव निर्माण झालंय. जा त्यांच्याकडं, तुकोबा यांच्याकडे ती आली. पार्श्वभूमी माझी ऐका. आल्यानंतर महाराज भजन करून डोंगरावून गावात दिहूच्या आपल्या स्वस्थानातल्या देऊळ वाड्यात बसले आणि तिथून दिवाणाच्या वाड्यात जाताना बहिणाबाई आली आणि शिरसाष्टांग नमस्कार पतीसह केल्यावर महाराजांची कृपा दृष्टी गेली. 14 टाळकरी स्वतंत्र पुरुष प्रधान आहेत, पण तुकोबाऱ्यांच्या कालखंडात एकच स्त्री शक्ती आहे, तिचं नाव बहेणा. ऐकता का? म्हणून प्रमाण सगळ्यांच्या पाठातले. याच्यावर जगन्नाथ अण्णा फार उत्तम स्टडी करायची. उत्तम ज्ञानदेवे रचिला आणि उभारिले, ते सांगायचे. तेच वाक्य सांगतून टाळ्या घेतो. पाया ज्ञानोबारायांचा. ऐकता का? तटबंदीच्या भिंती नामदेवरायांच्या, आधाराचा स्तंभ शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. ऐका, कलशस्थानी तुकोबाराय, पण त्यावर भगवी फडकणारी पताका म्हणजे स्त्री शक्ती बहिणा. लक्षात केवढा अधिकार आहे बहिणाबाईंचा. बहिणा फडकते ध्वजा असं म्हटलेलं आहे. ती फड 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 असं म्हणतात, फडकते. आणि हिंदवी स्वराज्याचं आणि आपल्या सगळ्यांचं निशान अन्य नाहीये, भगवच आहे. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. ते फडकत होतं. महाराजांना प्रणिपात केला. महाराजांनी कृपा कटाक्षाने निहाळलं, कृपा केली. संसार कर, परमार्थ कर आणि काय कर, अभंग रचना कर, माझा तुला आशीर्वाद आहे. डोक्यावर स्पर्श केला, याला म्हणायचं शक्तिपात दीक्षा. स्पर्श केला, तिला जाणीवा झाल्या आणि तिने गाथा नावाचं प्रकरण लिहिलं. त्या गाथेतील हा मंगलाचरणात आपली परंपरा विकसित करणारा अभंग आहे. सगळ्यांच्या पाठात एक आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आता मी सुरुवातीला भावना व्यक्त करतो आणि बॉम्बच टाकतो विचाराचा. तो असा की फड मठ संस्था गुरुकुल आश्रम बुवा साधू आणि संत हे जगातले सगळेजण नाथ पंथाच्या हेड ऑफ डिपार्टमेंटच्या अखतारीखाली सदस्य आहेत. कोण आहेत? कोण आहेत हे सगळेजण? बोला बोला, माना हलवा. सदस्य आहेत. म्हणजे पहिला संघटन पक्ष हा नाथ पंथातला आहे. व्हॉट मीन नाथ? नाथ म्हणजे स्वामी, नाथ म्हणजे मालक, नाथ म्हणजे सभापती आणि अन्य सगळे सदस्य. आजही राज्यसभेत, लोकसभेत, विधान परिषद आणि विधान भवनामध्ये सदस्याला पदच्युत करण्यासाठी वा कामकाज तहकूब करण्यासाठी वा काही कालासाठी बहिष्कृत करण्याचा अधिकार संविधानानं, घटनेनं कोणाला दिलेला आहे? बोला बोला बोला, सभापतीला दिलाय. तसं पती म्हणजे मालक, स्वामी या अर्थानं नाथ पंथाची दिशा आणि दशा आहे. यात काही अय्यपंथी आहेत, काही पागलपंथी आहेत, काही सीतानाथी आहेत, काही नटेश्वरी आहेत, काही रिद्धिनाथी आहेत, काही परशुरामके आहेत, काही कंथडनाथी आहेत. असे 12.5 घर आहेत. किती घर आहेत? किती घर आहेत? 12.5. यांच्या बाकीच्यांचं तर झोपायचंच काम आहे बाबा. आज काही त्या म्हणतात कविता नाही, दृष्टांत नाही, बुवा काही नाचाना काही होईना. आता नाचायला भरपूर बुवा आहेत ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पुन्हा 2 कॅबिनेट आहेत, नीट ऐका. एक आहे अवघड पंथी आणि दुसरे दर्शनी. आता दर्शनी अवघड म्हणजे काय? अवघड म्हणजे कानाला छेद न देता नाथ पंथ स्वीकारलेले, कुंडल न घालता, कान न फाडता, याला म्हणायचं अवघड. आणि कान फाडून कुंडल, शैली, शिंगी, पुंगी, मेखला ज्यांनी घातल्यात त्याला म्हणायचं दर्शनी. नाथपंथात किती टप्पे झाले? बोला बोला बोला. वर्ग समजा आपल्या कीर्तनाचं 2 टप्पे. मग त्यातून आपण कोण आहेत? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, ज्ञानदेवा सार चोजविले. मग आपण कोण आहेत? आपण अवघड आहेत. विठाला 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 जनसामान्य जे लोक आहेत, ग्रामीण किंवा अनाभ्यासक लोक, त्यांना असं वाटतं या पंथाची स्थापना शंकरानेच केली की काय, कोणास ठाऊक आहे. वाटणं साहजिकच आहे, पण तसं प्रकरण नाहीये. ते सांगतो तुम्हाला. कवी नारायण, हरिनारायण, द्रुमी नारायण, चमस नारायण, करभंजन नारायण इत्यादी हे नारायण आहेत. किती? ते 9 नारायण आहेत. हेच 9 नारायण साक्षात विष्णू आहेत, साक्षात परब्रह्म आहेत, लक्ष्मीचे पती आहेत, प्रॅक्टिकली कृष्ण आहेत. त्यांना महाराष्ट्राची, भारताची, ऑल वर्ल्डची स्थिती देखवत नव्हती आणि जग उद्धारासाठी त्यांनी हा पंथ स्थापन केला आणि त्यातून नवनाथ संप्रदाय विकसित उदयाला आला. आता डिटेक्ट झालं कुठून आपली सुरुवात झाली आहे. तुम्ही थोडे प्रसन्न राहणार सगळेजण. असा खूप खेद झालाय, आत्ता श्रद्धांजली वाहिली असं बसू नका ना. किंवा दुर्दैवी घटना घडली आहे, माता महाराजांना कसं आपण प्रसन्न राहावं असा दुखवटा तुम्ही करू नका. मी अमरावतीहून प्रवास करून आलोय तरी या ऊर्जेनं बोलतोय. आणि इथली तर तुम्ही पाथरी, परभणी, माजलगावला जाऊन आले की कंटाळीले चेहरे घेऊन बसल्यावर मला वाटतं आपण न जगलेलं बरं. अशा प्रसंग मंडपातली माणसं नुसती प्रसादावाली नसावीत, कमी असावीत, पण ते जाणकार असावीत. तरुणांना, तरुणींना, गावातल्या सज्जनांना मी खूप धन्यवाद देतो. मला अभंगाची भूमिका मांडायची आहे. कीर्तन तुम्हाला आवडेल न आवडेल, बोलवता न बोलवता, माझ्या भूमिका स्पष्ट आहेत. पक्षातला व्यक्ती निवडून येऊ न येऊ, श्रद्धा आणि निष्ठा आणि संघटन कौशल्य असावं. काळ येत असतो जात असतो. विठाला 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 सुभाष महाराज, परमेश्वर महाराज, तुकाराम महाराज ही घटना अशी आहे. गणपती सुद्धा नाथच आहे. तुम्ही म्हणताल कसं काय? मी सांगतो तुम्हाला. सगळे जय जयकार करताना जुने लोक लिहायचे पंढरीनाथ भगवान की. शब्द कोणता आहे? पांडुरंग महाराज की नाही, विठ्ठल भगवान की नाही, पंढरी नाथ. वृंदावनात बघा, कृष्ण उपाध्याय, मृदुल शास्त्री, इंद्रेश उपाध्यायच्या कथा आहे का? द्वारिकानाथ भगवान की. द्वारिकानाथ. विष्णूला रमानाथ आणि रामचंद्राला म्हणजे अयोध्येच्या रामाला सुद्धा सीतानाथ समारंभाम रामानंदार्य मध्यमाम अस्मद आचार्य पर्यंताम वंदे गुरु परंपराम. सीतानाथ म्हटलंय, सीतानाथ. आत्रीला सुद्धा आत्रीनाथ, दत्ताला सुद्धा दत्तनाथ. मग गणपतीला काय? गणपतीला गणनाथ. श्लोक गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचेतानी स्मरे नित्यम वेदवाणी प्रवर्तते. या श्लोकावर तुमच्या नाही भागलं तो दुसरा काढतो हठयोग प्रदीपिका नावाच्या ग्रंथातला. तो श्लोक असा आहे, गजाननम तमहं वंदे गजकंथड रूपिणम. पुढं काय? विघ्नहरणम सदा नवमीम रिद्धी सिद्धी प्रदायकम नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः भक्त प्रियाय देवाय नमस्तुभ्यम विनायक. आता डिटेक्ट झालं का अभ्यासकांना? गणपती सुद्धा नाथच आणि त्या पंथाचं नाव आहे कंथडनाथ परंपरा. काय नाव आहे त्याचं? कंथडनाथ. गजबिली गजकंथडनाथ. त्याच्याबद्दल बिहारमध्ये भजन करतात. स्वर द्या. जय गजबिली गजकंथडनाथ रख दो सिर पर दास के हाथ. जय गजबिली गज कंथड़नाथ रख दो सिर पर दास के हाथ. हे बोरा
नाथ हरे नाथ 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 हरे 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 नाथ हरे नाथ 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 हरे 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 नाथ टाळ्या वाजवा वा हरे नाथ 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 हरे हरे हरिनाथ हरे नाथ 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 हरे हरे हरिनाथ हरे नाथ 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 हरे 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 नाथ 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 हरे 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 नाथ 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 हरे हरे जय गज बेली गज कंथड़ नाम रख दो सिर पर दास के हाथ जय गज बेली गज कंथड़ गणपती सुद्धा नाथ पंथातला आहे, दत्तात्रय सुद्धा नाथ पंथातले. यादीची यादी माझ्याकडे. सद्गुरु जोग महाराज नाथ पंथातले, साखरे महाराजांचं घराणं नाथ पंथातलं, गुरुजीचं घराणं नाथ पंथातलं, आपले गुरुजी नाथ पंथातलेत आणि नाथरेकर महाराज सुद्धा नाथ पंथातले. रामप्रसाद लक्षात आलं का? सगळेजण नाथ पंथातले, आपण दुसरीकडचे नाही आहेत. कोणते पंथ येतील आणि जातील, पण आपला अनादी आहे, लक्षात धरा तुम्ही. जुना आहे सगळ्यात, ओल्ड अँड गोल्ड आहे. व्यक्तिनिष्ठ संप्रदाय टिकत नसतात, ते वाढत असतात आणि जात असतात. काही झाडं असेत वाढतात पण हवेत टिकत नाहीत. नाही कळलं तुम्हाला? काही दिव्याशे भडकतात, व्होल्टेज आल्यावर लख प्रकाशित पडतात आणि 2 मिनिटात विजल्या जातात. म्हणून जास्ती भडकू नये, राजकारणातही अनपार मारतातही. नाही कळलं तुम्हाला? जास्ती भडकू नाही. म्हणजे ज्ञानोबारायांची ओवी फक्त आशय सांगतो तुम्हाला, काही कळत नाही अशा अर्थाने जीवन जगावं. जो जाला म्हणे तो काहीच नाही. विठाल विठाल महिमे भेने दडे, बस एवढंच लक्षात धरा तुम्ही. फार वाढवा करून घ्यायचा नाही. मला सगळे पोरं म्हणतात उतरायला गेल्यावर VIP खोली पाहत जा, खाताना मेनू सांगत जा, विश्रांतीची जागा कुठे पाहत जा, मंडप कसा आहे. अरे काय सारं जीवन आपल्या याच्यात गेलं आणि थोडक्यासाठी कशाला आता आपल्याला काळिंबा लावून घ्यायचा आहे. म्हणून आहे असं जीवन सॉफ्ट सरळ स्वच्छ जगायचं. मी कोण्या धर्मात भेद केला नाही, जातीत विवादास्पद बोललो नाही. टाळकरी, गायक, वादक, संस्थेचे माजी आजी, वेदांती, कळलेले न कळलेले, या सगळ्यांना प्रेम दिलं. आणि जीवनात आपल्या आता येणार आहे काय जवळ मला सांगा ना तुम्ही. तुमचा माझा एक पापणी लवेपर्यंत श्वासाचा भरोसा नाहीये. अब्जाधीश आले आणि गेले, तुम्हालाही मला जायचंय. त्यामुळे कमी काळात आपण एकामेकाला आलिंगन, रिस्पेक्ट, शेक हँड करणं काळाची आवश्यकता आहे. गणपती नाथ पंथातलेच, वेळ आपल्याला कमी आहे. जगातले सगळे नाथ पंथातले. आता इथे प्रकरण आहे, आदिनाथे उपदेश पार्वती सकेला. आता उभी आहे, तुम्ही मैकून सांगा सगळेजण, यांच्या कानावर जाईल ती. म्हणा शक्तीचे कर्ण कुहरी. शक्तीचे कर्ण कुहरी. हा म्हणा ना, म्हणा ओवी म्हणा ना. शक्तीचे भगवान शंकरानं शक्तीच्या म्हणजे पार्वतीच्या कर्णकुहरात म्हणजे कानामध्ये, ऐकताय ना, शिरसिंधूच्या परिसरात म्हणजे काठावर सचेल स्नान घालून पार्वतीच्या कानात आपल्या संप्रदायाचा आद्य मंत्र दिला. आदरणीय हनुमंत दादा ऐका, श्री महाराज, आदरणीय रामप्रसाद महाराज, स्वामीजी. कोणाला दिला मंत्र? कोणाला दिला? कोणाला दिला? कोणाला दिला? पार्वतीलाच दिला. तो मंत्र इंद्राला, चंद्राला, ब्रह्मदेवाला दिलेला नाहीये. ज्यांनी संस्था स्थापन केली आहे तो मनुष्यपद आपल्याच घरात ठेवील का दुसऱ्याला वाटील? लक्ष दे तुमच्या, कळतंय का तुम्हाला? त्यांनी वेळ दिलाय, संघटना रचली, त्रास भोगलाय, आरोप सहन केले, प्रत्यारोप केले, जेल भोगलाय, शिव्या सहन केल्यात, मीडिया तंत्रासमोर गेलाय. मग ते पद दुसऱ्याला वाटेल का रे? बोला ना, बोला. हा शंकरापासूनचा आदेश आहे. म्हणजे घडलंय त्याच्यावर टीका टिप्पणी, वेळ वाया दवडण्यात माझा अजिबात नाही. हे नियतीचं सगळं प्रकरण असतं, तुम्ही मी करू शकत नाही. आता हनुमंत बुवानी कष्ट केले, 7-9 हजारापासून प्लॉट घेतला, एक 12-15ला घेतला आणि ती जागा कॉर्नरला आता कॉम्प्लेक्स निघाले. लक्षात आलं का तुमच्या? पण त्यांनी दिलेला वेळ, घातलेलं पाणी, झाडं, कंपाऊंड, वृक्षारोपण,
आयुर्वेद, टॅबलेट, गोळ्या, लिक्विड, येणारी ओपीडी, लोक, भक्त, रामप्रसाद महाराज, मी, पंडित बुवा, सेवा, समर्पण. अचानक तुम्हाला फॉर्च्युनर, एनडीवीआर, इनोवा दिसते, पण पाठीमागे खड्डे, मनके, प्रवास, डायबिटीस, सुखदुःख, वेदना, निंदा, नालस्ती हे प्रकरण आपण विसरून जातो. एकदम प्रसिद्धी दिसते, पण फाउंडर कोण आहे, निर्माता कोण आहे, उद्गाता कोण आहे, पायाभरणी कुणी केली. म्हणून गृहस्थी असेल तर मुलाच्या, सुनेच्या, लेकीच्या, पत्नीच्या स्वाधीन एखादं स्थान केलं तर पाप होईल असं मला पर्सनल वाटत नाही. याखेरीज जर कुणी त्या संघटनेतला तत्तुल्य काम करणारा जर अनुभवी एक्सपिरियन्स वाला असेल तर त्याच्यावरती जिम्मेदारी द्यावी. ती शंकराच्या लक्षात आलं, नाथपंथाची जिम्मेदारी माझ्या नंतर कुणाला द्यावी, तर उमेच्या म्हणजे स्त्री शक्तीच्या, महिलेच्या कानात दिली. जगातला पहिला फाउंडर जर मंत्र उमेच्या कानात देतो तर तुम्हा शंकरांना अडचण काय? तुम्हा शंकराला अडचण काय? शिवपुराणात कथा आहे, मला शिवपुराणातलं काही ज्ञान नाही बुवा, मला काही माहिती नाही त्यातलं, परंतु परियली नावाचं वन आहे, सांडरवन, दिंडीरवन, परियली वन असे 52 वन आहेत. त्या वनात मधुवन जसं आहे तसं परियली वनात शंकर फिरायला पत्नीला घेऊन जात होते. तिचं नाव पार्वती, ती होती गरोदर. मला एकाने विचारलं, देवच सुद्धा बायकोला घेऊन फिरत होते? म्हणलं तुला काय अडचण आहे, तूही फिर ना, फक्त अडचण एकच आहे म्हणलं, आपल्याच पार्वतीला घेऊन फिर, एवढंच फक्त, बाकी काय. आता दृष्टांतही झाला आणि चिंतनही झालं. आणि तुम्हा सगळ्या जणीला माझी प्रार्थना आहे, बेल, फुलं, अक्षदा, पाणी शंकराला घाला, पण यांना घोडभर गरम चहा देत जा कधी मध्ये, नाही तर तो पाण्यात आणि हे कोरड भाऊला दोघं तिला सगळं. असं करू नका. हा, त्या काय नाव त्याचं त्या कथाकाराचं आत्ताच बोलून, मिश्रा, त्यांनी मला सांगितलं, म्हणले पिंपळाला प्रदर्शन घातल्यावर लग्न होतं म्हणले. अरे मी 12 वर्षापासून पिंपळाला पाणी घालतोय, मला अजून स्थळच येईना, काय करावं सांग, स्थळच येईना. मी शंकराच्या पिंडीला पाणी घातलं, माझं बायकोचं जमलंच नाही शेवटपत्तर, म्हणून मी लिंग बाजूला काढलं, बायकोपासून बाजूला गेलो, संन्यास घेतला. काय करावं सांगा बरं. उपासना सांगताना जन्म झाल्यावर जन्म आद्य अक्षर अल्फाबेटिकल काय त्याच्यावर त्याचा स्वामी ठरतो, स्वामीवरनं उपासना असते. फॉर एक्झाम्पल, समजा मी विठ्ठलला सांगितलं सूर्य उपासना कर, पण त्याची नाडी जर उष्ण नाडी असेल, आयुर्वेदामध्ये त्रिदोष तपासताना त्याची प्रकृती उष्ण असेल, ऐकता का, आणि त्याला जर मी पुन्हा सूर्य उपासना सांगितलं तर त्याच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतोय. त्यातलं विज्ञान आहे. उपासना समजून सांगितली पाहिजे. उदाहरणार्थ, ची, चो, चा आणि आ अक्षर आहे, तर त्याचा मंगळ स्वामी आहे, त्याला हनुमंत आणि गणपतीची सेवा सांगावी. पी, पो, पा असा अक्षर आहे. उदाहरणार्थ, मी काही कर्मकांड सांगत नाही, पण त्याला कृष्ण विष्णू उपासना सांगावी. उपासना गुरुला जर सांगता आली नाही तर शिष्याला सांगितलेली उपासना शिष्याकडून चुकली तर त्याचा विपरीत परिणाम गुरुकडे रिॲक्शन करतो. विठाल काही नाही, यांना अन्वय नाही, श्लोक नाही, सिद्धांत नाही, चिंतन नाही, वैदिकता नाही, वेदांत नाही, प्रमेय नाही, त्यांना जहद नाही, बिंब नाही, प्रतिबिंब नाही, सत नाही, असत ख्याती नाही, अनिर्वचनीय भाग त्याग लक्षणा काही कळत नाही. काय करावा. अशी सगळी लोक वाढत चालली आहेत. कथा करावी, कथेत चिंतन असावं, कथाकार कथेशी एकरूप व्हावा. माझा अजिबात विरोध नाही, धर्म मानणाराच आहे मी, आपल्या धर्मात विष पेरत नाही. पण माता भगिनीला माझी प्रार्थना आहे, तुम्ही भोळ्यात फार, तुम्ही कशातही अडकत जाऊ नका. जन्मचे जन्म आमचे परमार्थात चालले, देवाचं चित्र सुद्धा आम्हाला दिसाना, चित्र सुद्धा दिसाना मला. चित्र मी काढून डोळ्यासमोर आणतो पण मला आतून काही दिसणार. हे चित्र आहे का विचित्र आहे. अरे भलते येडे लोक. मी प्रपंचात होतो, आमच्या सुभाषबाला माहितीये, त्या काळातली माझी बायको म्हणायची पोटच दुखतंय. पोट दवाखाना झाला, डॉक्टर झाला, हनुमान महाराज नाथेकर झाले, त्याच्यानंतर पुन्हा ते औरंगाबादचा शहा झाला, सगळीकडं याच्या गोळ्या, त्याचं लिक्विड, पोटच दुखतंय. मी तिला एकदा विनोदाने म्हणलो, तुझं पोट दुखतंय आणि मी पोटासाठी फिरतोय. दृष्टांत नाही कळला तुला. पहाट जा, रात्री जा, 1:30ला जा, 3ला जा, सकाळी जा, चेहरा सुकलीलाच कधीही जा.
आणि प्रवास केलेल्या माणसाला घरी आल्यावर आनंद असा वाटतो की नाही वाटतो? होय चोपदार, असा वाटतो का रे आनंद? नाही नाही, कुणालाही सांगा, त्या बिचाऱ्याच नाही, टीका करू नका, हसू नका चोपदाराची. कुणालाही संसारात घरी गेल्यावर, थकल्यावर, कंटाळा आल्यावर, घरात गेल्या गेल्या भांडण आवडतं का प्रेम आवडतं? बोला ना तुम्ही. निदान निदान प्रसन्न राहणं, नका काही देऊ, पण कधी आलात, बरं आहे ना, कधी गेलं दरवाजा, आलात का, हा पडा, हा आलात का, पडा. मग मी फार चाप्टर होतो तेव्हा. मी काय करायचो, अशा हार घातले लोकांनी मोठाले गुलाबाचे की मग ओल्या कपड्यात ठेवायचो, गाडीत भिजू घालवायचो. घरी गेलो की त्यातले असे काढायचे. ती म्हणे हे काय? म्हणलं तुझ्या वेणीला लावायला आणलेले. मग ती मला म्हणायची खरंच किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर. मी म्हणलं तुला आत्ता कळलं का हे? मग असंच करायचं मी. आता काय करावं, मग पेड्याचा बॉक्स कोणी दिला खायचाच नाही, न्यायचा. हे का तुझा वाढदिवस आहे? काय करावं. संसारात सून, शेतात गडी आणि गाडी ड्रायव्हर, कीर्तनात टाळकरी आणि राजकारणात कार्यकर्ता सांभाळता आला तर जगावं, नाही तर जगूच नाही, लक्षात आलं. नाही तर पक्ष गेला, चिन्ह गेलं, सगळंच गेलं, काही राहत नाही. काही राहत नाही. माणसं जे नाहीत त्यांना प्रेमाने हात फिरवावा लागतो पाठवून. आता मला सांगा, हे पोरं आल्यापासून माझ्या बरोबर आहेत, तुम्हाला मी काय दिलं रे? काही प्रमाणपत्र दिलं का दक्षिणा दिली? उलट तुमचंच हाणलं 500 रुपये मी आल्यापासून. शाल घेतली, पेढे खाल्ले, पुन्हा तुमचंच पाणी, तुमचंच गंध, फक्त बोलणं वा वा किती प्रेम आहे. काही घेणं देणं नाही. असे महाराजन मंत्री अशा दोन जाती आहेत. ह्या दोघांची रास एकच आहे, मंत्री महाराज. हे कुणालाच काही देत नाहीत, घेतात वरबाड. कुणी काही माझ्यावर टीका काढून, आणि तू पण एडिट करून चांगलं सोड, नाही तर माझी सारी चप्पी त्याच्यातून. विठाला आपले गुरुवारी वक्ते आबा होते ना, ते जळगावला सभा होती, धर्मसभा. ते म्हणले त्या साऱ्या ब्रह्मकुमारी म्हटले आणि मी ब्रह्मकुमार. जुनी आठवण आली मला. काय करावं आता भाऊची आठवण, गुरुजींची आठवण, आबांची आठवण, कुंभार गुरुजीची आठवण, दुसरं काय. विठाल घरातली व्यक्ती योग्य असल्यावर ती पुतणी की लेक की सून की पत्नी याचा विचार न करता कारभार तिच्या सुपूर्त करावा लागतो. वा उरलेल्या सदस्यांना कळावं लागतं, हे आपल्याकडे न ओढता योग्यम योग्याय दातव्यम, ती तिच्या हातात द्यावं. म्हणून शंकरानं आदिनाथ हे उपदेश पार्वतीस केला, आणि तो देत असताना मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्य गर्भी. एखादा नेता कार्यकर्त्याबरोबर बोलताना ड्रायव्हर किंवा पीए सुप्त रूपाने जेव्हा ऐकतो, तेव्हा ती बातमी झाकून न राहता ब्लास्ट होते, विस्तीर्ण होते. पावत्याला श्लोक सांगतो, षट्कर्णो भिद्यते मंत्राः चतुष्कर्णो स्थिरो भवेत द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. ऐकू येतंय का रे बोलणं माझं? का अजून बोंबलू? विठाला विठाला आणि न्यायात सांगितलंय तैलबिंदुवत आणि जलबिंदुवत. वार्ता दोन प्रकारच्या आहेत, अतिदूरात, सामिप्यात, व्यवधानात. त्याच्यामुळं बोलताना विचार करून बोललं पाहिजे. आपल्या धर्मसभा हिंदूंच्या ऑनलाईन उघड मंडपात आहेत, अन्य धर्मातल्या धर्मसभा झाकून आहेत, आणि विचार त्यांच्या हळूहळू पेरल्या जातात. आपलं सारच ओपन आहे, मोकळच. मला एक पोरगी म्हणली कपडे घाला बोलतोस कीर्तनात, तू उघडा कशामुळे? मला ओपन मधला आहे मी. हे पण नाही कळलं तुम्हाला? काही काही असे मुडदाड आहेत, त्यांना मिळच लागा ना हे काय असं करते, मिळच लागत. श्रोते हो, उमेच्या कानात मंत्र दिल्यावर देताना, आता मी स्पीकरवाल्याला सांगतो, उदाहरणार्थ मी माईकवर बोललो तर हा आवाज करणे साऊंडच्या माध्यमातनं कोणाच्या तरी कानावर जातो की नाही? बोला ना बोला. कोणाच्या जावा? अन्नदान, पंगत, सेवा, बुक्का, हार, माळ, चटई, मंडप, येणारा अतिथी, भांडे घासणं, स्वच्छता, द्रव्य देणारा किंवा न देता परमार्थाला सपोर्ट करणारा,
अशांना आवाज जावा. ज्यांची वर्गणीच नाही त्यांना आवाज दिल्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं. आवाज नाही आला, तू झोप घरी, तुला कोणी सांगितलं आवाज? मोकर कोणीकडचं विठाला विठाला विठाला. अथर्व शीर्षातला तुकडा सांगतो, अश्रद्धेया न देयम. अश्रद्धावानाला भारतीय ज्ञान फुकट देऊ नाही. म्हणून आपला आनंद आपणच घ्यायचा. एवढ्या मंडपाला एवढा आवाज चिकार झाला. आदिनाथ हे उपदेश किंवा मंत्र. पार्वतीस आणि मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. मत्स्य पाण्यात होती आणि हे वातावरण, हा स्वर, हा ध्वनी, हा मंत्र तिच्या कानावरती गेला. आता सायंटिस्ट विचाराचे जर कोणी एज्युकेटेड लोक असतील, पीसीबी ग्रुप तयार असतील, MSc वगैरे जिओलॉजी, तर त्यांना प्रश्न असा पडू शकतो की गर्भातल्या लेकरावर संस्कार होतात काय? तर होय, होतात. शिवराया गर्भात असताना शिवनेरी किल्ल्यावर किल्लेदाराच्या बायकोनी मातांना विचारलं, आई साहेबांना काय करायचंय तुम्हाला या कालखंडात, सांगा, आवड. त्या म्हणाले, काही नाही, कपाळाला मळवट भर, ढाल माझ्या पाठीला बांध, तलवार हातात दे, घोडं इकडं आण, रिकिबी नीट कर, लगाम माझ्या हातात दे, आणि इथं आवाज वाढव भाऊ, इकडे बघ, लक्ष दे, इथं आवाज वाढव, इथं आवाज वाढव ना माझा, घोड्यावर मला बसू दे, विको दे, आवाज वाढव, मला घोड्यावर बसू दे, लगाम माझ्या हातात दे, आणि आंबेगाव, मंचर, जुन्नर, मंचर, सह्याद्रीच्या पठारा मला एक फेरफटका मारू दे. तलवार हातात घेतील. मासाहेब म्हणाल्या, हर 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 हर. कोणत्या प्रसंगाला लागतो तिथे वाढून घेतला पाहिजे, जिथे लागत नाही तिथे कमी केला पाहिजे. काही काही खेड्यातल्या बायांना असं वाटतंय भाजी तेल वाचल्यावर येणाऱ्या महाराजाला बरं वाटन. अरे कमी तेल खाऊ घालावा जावयाला महाराजाला, महाग झालंय, ब्लॉकेज व्हायला लागलेत. कमी तेल, नॉट ऑइली, दिस इज अ बॉइली. उकळलेला पदार्थ आयुर्वेदामध्ये, तेलकट नको. तसं बऱ्याच कीर्तनात आवाज मोठा असल्यावर सप्ता वाटतो लोकाला, तर्री सारखा. त्यांनी परेशानी होती, यांनी परेशानी होती, कारण त्यांनी, तुम्ही गौतम बुवांना विचारा, काष्टा सोडू देत नाही ते, आणि आवाजाने कान जायला लागले, त्याच्यामुळे कशाला काय. मी तर आवाज बाबा एवढाच ठेवतो, कोणी पटलं बोलवा, नका बोलू, माझं काही भांडण नाही, काही नाही. शंकराच्या मंत्रसंहितेचा उच्चार पार्वतीच्या कानात देताना सुप्त रूपानं, गुप्त रूपानं मच्छीच्या पोटातील मच्छिंद्राने ऐकला. फॉर एक्झाम्पल, मा साहेब गर्भात बालक असताना हारा हारा म्हटल्या आणि गर्भातल्या शिवरायांच्या मुठीत तलवार धरायला ओळल्या अशा. याला गर्भाधान संस्कार म्हणतात. म्हणून त्या कालखंडात काही ग्रंथ वाचावा, गाथा वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, हरिपाठ वाचावा, नाही जमलं काही तर सायराट पहावा, दरवाजा बंद करून झिंगाट घालावा, अंग मोकळे करावे, म्हणजे संत जन्माला येतील. विठाल विठाल विठोतीचे पोटी गर्भवासी, विठोतीचे पोटी गर्भवासी, विठोबाचे नाम जे माऊलीचे ओठी, विठोबाचे नाम जे माऊलीचे ओठी, विठोतीचे पोटी गर्भवासी, गर्भवासी, विठोतीचे पोटी गर्भवासी. विठोबाचे नाम जे माऊलीचे ओठी, विठोबाचे नाम माऊलीचे ओठी, विठोतीचे पोटी गर्भवासी, विठोतीचे पोटी गर्भवासी. हे माझ्या पदरचं नाही, माऊलीचे ओठी विठोबाचे नाम, आणि त्याचा परिपाक शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. लेकरं चांगले होतात. एक पोरग एक शेतकऱ्यांनी पकडलं, इकडे, तर मला काय झालं, आंबे कमून चोरतो म्हणला, म्हणला कमून चोरतो, मला खा वाटते म्हणला, मला चाल तुझ्या बापाकडं. तो मला बाप घरी नाही. मग कुठे? पलीकडच्या आंब्यावर आंबे काढतोय.
आता कोणाला सांगावं, टावर खालीच रेंज नाही. त्याच्यामुळं संस्कारजन्य संस्कृती की संस्कृतीजन्य संस्कार, संस्कारानं हे सगळं प्रकरण करता येत. पखवाजाच्या कातड्यावर जनावराचा संस्कार केला तर न क ग क अ तिर किट घिड निग अक्षर बाहेर पडतात. का? संस्कार केले त्याच्यावरती. विणेवरती संस्कार आहेत, टाळावरती संस्कार आहेत, चांदीवरती संस्कार आहेत चरण पादुकेचे. संस्कारानं कार्य होत असतं, असंस्काराने होत नसतं. संस्कार झाले आणि मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी कोणता मंत्र? शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. झाला प्रसिद्ध भक्तियोगे. झाला प्रसिद्ध भक्तियोगे. प्रसिद्ध भक्तियोगे. झाला प्रसिद्ध भक्तियोगे. 9:30ला मला बोलायला सुरुवात झाली, 10:30 वाजले, 10:31. शिवहृदयीचा मंत्र पै आगात. शिवाच्या हृदयात मंत्र कोणता होता? हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाचा तया मोक्ष. मनती देवाचा तया मोक्ष. हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती देवाचा तया मोक्ष. तया मोक्ष. हरी 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 हा मंत्र शिवाचा. बर का ग शिवाय नमस्तो भीमवाल्या. हा, तुम्ही ज्याचं नाव घेता तो कुणाचं नाव घेतो तुम्हाला माहिती का? हा, ती मला कबीराचा दोहा काही येत नाही, विसरलो मी. नाही ते नथनीचा नाकाचा दोहा आहे काहीतरी. नथनीचा नाकाचा जिस यारने अशी अशी ते काय, मला आता पाठ नाही, जाऊ द्या, असू द्या. थँक्यू महाराज, धन्यवाद. तुम्ही जरी मला मदत केली तरी जाताना माझ्यातले तुम्हाला काहीही मिळणार नाही. विठाला विठाला कारण आपल्या माणसाला काय द्यावं, काय द्यावे त्याशी भावी. माझे विनोद असे थोडे थोडेच आहेत. काही घरी गेला, महाराज तुम्हाला काय द्यावं? म्हणलं काही नाही, एक 500ची दे, बाकी काय अपेक्षा. तुमचा पाय लागले आमच्या घराला. आमचे पाय कसे आम्हालाच माहिती आहे. चांगले असते ते एकाच ठिकाणी 2-4 कोटीचा प्रकल्प केला असता. वाईट असल्यामुळे बोंबलत फिरायची पाळी माझ्यावर आली. काही लोक, महाराज आमच्या लेकराचं तेवढं बघा बर का. मला माझंच वाटोळ झालं, त्याचं काय बघत. ती मधुबाबा आहे त्याची मेली, ड्रायव्हर करीत नाही, मी सोडली. आता तुझं काय करू म्हणलं सांगतो. आमचं मला आमचंच बिघडलं नाही काय. दृष्टांत संपला. छोटे हो, शिवहृदयीचा मंत्र पे आगाध. कोणता मंत्र? हरी 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 मंत्र हा शिवाचा. किंवा सगळ्यांच्या पाठातलं एवढं प्रमाण म्हणा, सगळ्यांना आनंद वाटेल. भजन करी महादेव आपलं सगळ्यांचं भजन करी महादेव. हा, भजन करी महादेव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. राम पूजे सदाशिव. राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव. श्रीराम जय राम. भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव. राम पूजी सदाशिव. भजन करी महादेव. भजन करी
बघितलं जॉईंट प्रॉब्लेम काही आहे. कारण रॉड घातल्यानंतर माणसाला वागता येत नाही. ज्याला रॉड नाही त्याला हलायला हरकत नाही. भजन करी नाचू कीर्तनाचे रंगी. वा वा. भजन करी महादेव रामपूजी. आता ते मला संस्कृतची व्युत्पत्ती लक्षात येईना की रामः इव ईश्वरः सहा रामेश्वरः रामेश्वर की रामस्य ईश्वरः सहा रामेश्वरः असं आहे. राम आणि दोघही एकच. शिवस्य हृदय रामः असं म्हटलेलं आहे आणि रामस्य हृदय शिवः. दोन एक हरी. हरी शब्द आहे, राम नाही. दोन्ही एकमेका म्हणजे थोडक्यात सांगू तुम्हाला मी. कॅबिनेट देव हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि महादेव दोघ जण कॅबिनेट लेवलला एकत्र आहेत. प्रॉब्लेम